लोणी येथे शेजाऱ्याने बांधावरील गवत जाळताना कोणती काळजी न घेतल्याने शेजारी शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झालाय. त्यात तब्बल 70,000 रुपयांची नुकसान झालंय. खर्डा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोणी जामखेड गावच्या हद्दीत शेतकऱ्यांनी बांधावरील गवत जाळताना मोठा निष्काळजीपणा केल्याने या आगीची झळ शेजारी शेतकऱ्याच्या उभ्या ऊस पिकाला बसली आहे. आग पसरून शेजारी शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला असून अंदाजे 70,000 रुपयांची मोठे आर्थिक नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्यात नकार दिल्याने खर्डा पोलीस स्टेशन या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करणार आहे. या प्रकरणी गंगाधर महादेव परकड वर्ष 75 व्यवसाय शेती राहणार लोणी तालुका जामखेड यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरे ठिकाणी राहत असलेले घरामध्ये ते व त्यांची पत्नी जिजाबाई असे राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक 11 मे रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शेजारी शेत असणारे सुबराम नाना शेंडकर राहणार लोणी तालुका जामखेड यांनी शेत गट क्रमांक 95चा बांधावरील गवत जाळण्यासाठी बांध पेटून दिला होता. त्यामुळे यांचे शेत गट क्रमांक 95 मधील 20 गुंठे ऊस जळालाय. त्यास 70,000 रुपये यांचे नुकसान झालंय. त्याची नुकसान भरपाई द्या असे म्हटले असता मला म्हणाला की मी जाणून बुजून तुझा ऊस जाळला नाही व तुझे काय नुकसान झाले ते देणार नाही असे म्हणाला व त्याची पत्नी उजना सुंबराव शेंडकर राहणार लोणी हिने विनाकारण मला व माझ्या पत्नीला शिवीगाळ केली म्हणून माझी सुबराम नाना शेंडकर उजना सुबराम शेंडकर राहणार लोणी तालुका जामखेड अहिल्यानगर यांनी माझ्या ऊसाचे नुकसान केले व शिवीगाळ केली म्हणून भरपाई मागणी केली असता त्यांनी देण्यात स्पष्ट नकार दिल्याने अखेर खर्डा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार लोणी.